शेवंताबाई हो नाना, काय अंगावर घालते का आता माझ्या गाडी? अहो काय बोलताय शेवंताबाई? अहो तुमच्यासाठी आणली नवी कोरी साडी. आयो बया बघू. हे बघा. पण काही म्हणा शेवंताबाई, निर्णय चुकला बरं का तुमचा. ज्याच्याबरोबर लग्न केलं त्याच्या तोंडात होता काय सोन्यात चमच्या? अहो किती वेळा तेच, द्या आता विषय सोडून. सोडून अहो टाका मोडून. बया काही पण म्हणा, पण भारी कलर आहे साडीचा. अहो तुम्ही साडी नेसल्याशिवाय त्या साडीला किंमत पण नाही, शोभा पण नाही. तुम्ही साडी नेसा आणि त्या साडीची किंमत वाढवा. बरं तुम्ही थांबा इथंच, मी आले एवढी साडी नेसून. काय मी सगळं ऐकलं. कुठं चाललाय पुरून? रात तशी काय आली जुळून? कुठं जातो लगेच पळून? आपण चाललाय कुठं? विसरला का? काढू का आता पायातली बुट? कोल्हापुरी बुट नाही. मग ती कोल्हापुरी काढी. अहो पण काय चाललोय नाना? अरे बांडगोळा सर्किट नाना इशू नाही आपला. हा आणि कुठं आहे होतो? अरे काय आहे, ती फॅन्स लोक लय म्हणत होती नाना पनवेलला शो घ्या, पिंपरी चिंचवडला घ्या, म्हणून आता संघच दणका उडवून दिलाय. कसं केलंय ते? अरे लय सोपं केलंय. 13 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल मध्ये शो घेतलाय. ए बादशाह चल होय जरा बाजू, माहिती मी फुल तुझ्या काळजातलं नाजूक, वरण भाताचं तू खाय मी साजूक आणि शेवंत. आणि 14 डिसेंबर रात्री 9:30 वाजता रामकृष्ण मोरे नाट्यगृह पिंपरी चिंचवड. तर लवकरात लवकर तिकीट बुक करा नानाच्या अस्सल विनोदी करामती लाईव्ह बघायला. आणि नाना ते आपल्या शेवच्या तिकीट सांगा की. हा तर ऑनलाईन तिकीट आपली तिकीट खिडकी या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. आणि आपला शो फॅमिली सुद्धा पाहू शकते. तुम्ही नियोजन एकदम ओके केलंय, पण ह्यांच्या नवऱ्याला सांगू का तुम्हीच घेतली ही साडी? अरे त्याला सकाळीच पाजली आहे ताडी. हो नाना, चला शोला जायचंय, काढा आपली गाडी. हा तुम्ही बसा लवकर, नाही तर ह्यो टाकायचा कुठं तरी काढी.